हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जे अन्न आणि नागरी सेवा पुरवठा निरीक्षकची जी सिरीज चालू केलेली आहे, जी की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2018 साली आलेले गणित आणि बुद्धिमत्तावरचे. जर तुम्ही याच्या आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जावा आणि ते पूर्ण लेक्चर्स बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न 2018च्या वेळी विचारले गेलेले होते. तर हे काही नवीन प्रश्न सापडलेले आहेत जे की आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेले नाहीयेत. तर बघूयात. प्रश्न काय आहे? शब्दाची गोंधळलेली अक्षरे काही दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यानुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं आहे इथं बघा, आता AEHRGN याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करून, म्हणजे आता इथं बघा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? HANGER. आता बघा H चा नंबर किती आहे? 3 नंबर आहे. A चा नंबर आहे 1, N 6 नंबरला आहे, G 5 नंबरला आहे, E आहे 2 नंबरला आणि R आहे 4 नंबरला. म्हणजेच तुमचा ऑप्शन काय असेल? ऑप्शन नंबर ए. म्हणजे थोडक्यात काय आहे की इंग्लिश मधले विस्कळलेली गोंधळलेली लेटर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याच्या खाली फक्त काय दिलेले आहेत? 1 2 3 4 असे नंबर दिले आहेत. तर तुम्हाला डायरेक्ट ते अक्षर तयार झालेला शब्द न लिहिता त्याच्यासाठीचे नंबर्स लिहायचे आहेत. एवढंच फक्त सोपं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. यस ही के पेक्षा उंचीने लहान पण आर पेक्षा उंच आहे. यस काय आहे? के पेक्षा उंचीने लहान आहे, म्हणजेच इथे काय येईल? के येईल, पण आर पेक्षा उंच आहे. यस हा काय पेक्षा उंच आहे? आर पेक्षा उंच आहे पण के पेक्षा लहान आहे. यम हा सर्वात उंच आहे, म्हणजे यम इथे कुठेतरी असणार आहे. नंतर ए हा के पेक्षा जरासा लहान आहे. ए हा काय आहे? के पेक्षा लहान आहे आणि यस पेक्षा जरासा उंच आहे. यस पेक्षा काय आहे? उंच. ए हा काय झाला? के पेक्षा लहान झाला आणि यस पेक्षा उंच झाला. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये ह्या सिच्युएशनला आपण याच्यामध्ये कसे ऍडजस्ट करू शकतो? के इथं आहे आणि यस इथं आहे, म्हणजे के आणि यसच्या मध्ये काय येणार आहे? तर ए येणार आहे. म्हणजे आपण कसं लिहू शकतो? हा असा लिहू शकतो, के आणि यसच्या मध्ये असणार आहे ए आणि हा असा झाला सिरीज. म्हणजे सगळ्यात उंच झाला यम आणि सगळ्यात लहान झाला आर. तर आपल्याला काय विचारले? उंचीने सर्वात लहान कोण आहे? उंचीने सर्वात लहान इथं कोण आला आपल्याला? तर आर आलेला आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय असणार आहे? सी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहिल्या 12 पूर्ण संख्यांचा मध्य काय आहे? ठीक आहे. मध्य पूर्ण संख्या म्हणजेच काय? आता बघा तुम्हाला माहिती असेल पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 अशा स्टार्ट होतात. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून स्टार्ट होते. ठीक आहे. हे काय पूर्ण बेसिक आहे. तर आता बघा याच्यामध्ये पूर्ण संख्या, पहिल्या 12 पूर्ण संख्या म्हणजे काय असणार आहेत? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 ह्या काय झाल्या? पूर्ण 12 संख्या झाल्या. ठीक आहे. आता ह्यांचा काय करायचं आहे? मध्य काढायचा आहे. जर क्रमाने संख्या असतील तर त्याचा मध्य आपण काढू शकतो. कसा काढणार बघा? इकडे 3 सोडा, इकडे 3 सोडा, नंतर अजून इकडे ऍडिशनल 2 सोडा, याच्यामध्ये पण 2 सोडला. आता बघा इथं 5 आणि 6 राहिलेला आहे. ह्या 5 आणि 6च्या मध्ये काय येईल? अर्थातच 5.5 येणार आहे. ठीक आहे. त्या दोघांचा मधला पॉईंट येणार आहे, म्हणजेच 5.5. किंवा तुम्ही असंही करू शकता, 0 ते 11 नंबरच्या संख्यांची बेरीज करा आणि त्याला एकूण संख्याने भागा, किंवा सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. हे अगदी सोपं आहे. जर क्रमाने संख्या असतील तर सरासरी कशी काढतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजेच 5.5. कोणतीही मेथड यूज करा. फक्त तुम्हाला इथं ट्रिक काय आहे की बाबा पूर्ण संख्या म्हणजे काय इथं तुम्हाला कन्फर्म माहिती असायला पाहिजे. जर पूर्ण संख्येमध्ये तुम्ही 0 जर इथं घेतला नाही तर तुमचं उत्तर चुकणार आहे. कारण पूर्ण संख्या जर 1 पासून चालू केल्या तर तुमचं उत्तर चुकणार आहे. पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होतात? तर 0 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. 2x घन वजा 3y घन या पदावलीचा वर्ग काय आहे? आता इथं काय? ए वजा बी ब्रॅकेटचा वर्ग. याचं सूत्र तुम्हाला काय माहिती आहे? ए चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, हे तुमचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये बघा 2x घन हे काय झाला तुमचा ए आणि 3y घन हा काय झाला बी. मग ह्याचा वर्ग कसा असणार आहे? ए चा वर्ग वजा 2ab आणि अधिक b चा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच काय येईल बघा, 2 चा वर्ग किती असणार आहे? 4 आणि x चा घन आणि त्याचा वर्ग म्हणजे x येईल 6
आता इथं बघा वजाचं साइन आहे असं, 2 दोन्ही 4 आणि 4 त्रिक किती आहे 12, x चा घन आणि y चा घन येईल आणि इथं काय येईल 3 चा वर्ग 9 आणि y चा 6. हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बघा. आता बघा 4x चा 6 कुठे कुठे आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणजे हे दोन पर्याय तर गेले. नंतर अधिक 9 y चा 6 अधिक 9 म्हणजे इथं वजा आहे, म्हणजे हा पण गेला ऑप्शन, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला सगळे माहिती असायला पाहिजे. a अधिक b ब्रॅकेटचा वर्ग माहिती असायला पाहिजे, a वजा b ब्रॅकेटचा घन माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, हे काय सगळं बेसिक आपण 8वी 9वी मध्ये बघितलेलं होतं. अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे काय थोडक्यात की पर्यायामधून अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येचं घनमूळ पण निघायला पाहिजे आणि वर्गमूळ पण निघायला पाहिजे. बघा आता बघा इथं 8 हा कशाचा वर्ग आहे का, नाही, तो घन आहे पण वर्ग नाही. 16 हा वर्ग आहे पण घन नाहीये कोणत्या संख्येचा, 32 तर वर्ग पण नाहीये आणि घन पण नाहीये. पण 64 काय आहे, 4 चा घन येतो 64 आणि 8 चा वर्ग पण काय येतो 64, म्हणजे तो काय आहे घन पण आहे आणि वर्ग पण आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर डी 64 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. 2 दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे, प्रत्येकाचा व्यास हा 14 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्यापैकी एक डबा 10 सेंटीमीटर उंच आहे आणि दुसरा 20 सेंटीमीटर उंच आहे, तर त्याचे घनफळाचे प्रमाण काय हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता दंडगोलाचे घनफळाचं सूत्र काय आहे, दंडगोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे, पाय आर वर्गचा एच. ठीक आहे, पाय आर वर्ग एच हे सूत्र आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोघांचा आर पण समान आहे. आता बघा इथं काय करूयात आपण, दंडगोल 1 आणि दंडगोल 2 असं पकडूयात. ठीक आहे, आता पाय पाय तर सेम असणार आहे, याचा पण आर काय आहे, इथं काय व्यास 14 आहे, म्हणजेच त्याचा त्रिज्या किती असणार आहे 7 असणार आहे. इथं पण पाय सेम येणार, त्रिज्या सेम आहे. आता फरक कुठे आहे, फक्त उंचीमध्ये फरक आहे. एच किती आहे, पहिल्याचा 10 आहे आणि दुसऱ्याचा किती आहे 20 आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय कट करा, जे कट होत आहे ते कट करा. पायला पाय गेला पायला काय पाय कॅन्सल आउट झाला, 7च्या वर्गाला 7चा वर्ग कॅन्सल झाला, इथं 0 ला 0 कॅन्सल झाला, म्हणजे राहतं काय फक्त 1/2, म्हणजेच त्यांचा घनफळाचं गुणोत्तर काय असणार आहे किंवा प्रमाण काय असणार आहे 1:2 हे त्याचं प्रमाण असणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय लक्षात घ्या की याच्यावरून तुम्ही याच्या रिलेटेड कोणकोणते फॉर्म्युलेज आहेत किंवा वर्तुळाचा असेल, आयताचा असेल, समभुज त्रिकोणाचं असेल किंवा अजून शंकूचं असेल, कोणचं असेल, तर ही सगळी सूत्र तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे ह्या प्रकारचा प्रश्न कोणताही आला तर तुम्हाला सूत्र आठवलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. खालीलपैकी कोणता एक पूर्ण वर्ग नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता तुम्ही जर एक अनालिसिस केलं तर बघा 1 चा वर्ग काय येतो, अर्थातच 1, 2 चा वर्ग येतो 4, 3 चा वर्ग येतो 9, 4 चा वर्ग येतो 16, 5 चा वर्ग येतो 25, 6 चा वर्ग येतो 36, 7 चा वर्ग येतो 49, 8 चा वर्ग येतो 64, 9 चा वर्ग येतो 81 आणि 10 चा वर्ग येतो 100. आता बघा इथं एकक स्थानी 6 कोणत्या वर्गाचा असू शकतो का, असू शकतो, 1 चा पण असू शकतो. 8 अशी संख्या आहे की कोणत्याही संख्येचा जर वर्ग केला तर एकक स्थानी 8 हा कधीच येत नाही. त्याच्यामुळं हे कशाचे वर्ग आहेत हे तुम्हाला पाहत बसण्याची गरज नाही. याच्या एकक स्थानी 8 आहे म्हणून हे सरळ तुम्ही लिहू शकता की ह्या संख्येचा पूर्ण वर्ग निघत नाही. ठीक आहे, एक ही संख्या काय म्हणजे ह्या संख्येचं वर्गमूळ निघू शकत नाही, हे तुम्ही अगदी इझिली काही क्षणात तुमचं उत्तर सांगू शकता. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असतील तर त्याच्या बाजूची लांबी किती. आता याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे अनालिसिस की बाबा समभुज चौकोनाचं कर्ण विचारलंय, मग याच्यामध्ये तुम्हाला समद्विभुज चौरस असेल, आयत असेल किंवा षटकोन असेल किंवा पतंग असेल, तर ह्या सगळ्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत, ते तुम्ही एकदा व्यवस्थित हे करा, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न नंतर आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आता समभुज चौकोनाचे कर्ण दिले, कर्णाविषयी काय माहिती आहे तुम्हाला, जर समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण काय होतात, काटकोनामध्ये कर्णाला काय होतात, दुभागतात. ठीक आहे, म्हणजेच काय इथं काय येतं 90 डिग्रीचा अँगल होतो. आता बघा एक कर्ण किती आहे 16 आणि दुसरा किती आहे 12 आहे, तर तुम्हाला काय विचारले, त्याची बाजूची लांबी विचारली. मग हा पूर्ण जर किती असेल 12 असेल तर त्याची एक बाजू किती येणार आहे बघा 6 6 येणार आहे. हा 6 झाला आणि हा 6 झाला. नंतर हा जर कर्ण आहे ह्याची पूर्ण किती आहे 16 आहे, म्हणजे हा किती झाला 8 आणि हा किती झाला 8. आता तुम्हाला इथं बघा
इथं काय आहे 90 डिग्री आहे म्हणजे हा कोणता झाला काटकोन झाला आणि काटकोनामध्ये दोन बाजूंची जर लांबी माहिती असेल आणि कर्णाची बाजू काढायची असेल तर सूत्र काय आहे एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग ठीक आहे म्हणजे 6चा वर्ग येतो 36 8चा वर्ग येईल 64 आणि इथं काय येईल हे कर्ण कुठे घेतलाय आपण फक्त ह्या त्रिकोणामध्ये घेतलाय ह्या त्रिकोणामध्ये ठीक आहे म्हणजेच काय ह्या दोघांची बेरीज झाली 100 म्हणजेच ही जी बाजू किती असणार आहे 100चं वर्गमूळ म्हणजेच 10 तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर असणार आहे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत फक्त तुम्हाला तुमचं बेसिक क्लिअर असणं माहिती असायला पाहिजे आता पुढचा प्रश्न बघूयात 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात लांब जीवेची लांबी कोणती आता तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की वर्तुळाची सर्वात लांब जीवा म्हणजे कोण असतो तर व्यास असतो आणि व्यासाचं सूत्र काय 2 गुणिले त्रिज्या म्हणजे याला पेन पण हातात घ्यायची गरज नाही उत्तर तुमचं असेल त्रिज्याची डबल केली की तुम्हाला काय होती वर्तुळाची सर्वात लांब जीवा म्हणजेच काय येतो तर व्यास येतो असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न बघूयात एका पेनची किंमत 1+4 आहे आणि रोहितने 1+4 पेन खरेदी केले तर त्यासाठी एकूण किती पैसे द्यावे लागतील हे तुम्हाला विचारलेलं आहे पेनची किंमत किती आहे 1+4 त्यानं किती पेन खरेदी केले 1+4 म्हणजे असं झालं थोडक्यात की पेनची किंमत आहे 5 रुपये आणि त्यानं खरेदी केलेले पेन आहेत 5 म्हणजे त्याची किंमत किती झाली 25 त्याचप्रमाणे 1+4 गुणुले 1+4 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो 1+4 चा वर्ग मग ह्याचं सूत्र काय आहे ए अधिक बी ब्रॅकेटच्या वर्गाचं सूत्र काय ए चा वर्ग म्हणजेच काय एक्स चा वर्ग अधिक 2 गुणुले ए गुणुले बी अधिक बी चा वर्ग म्हणजेच कसं लिहिणार एक्स चा वर्ग अधिक 8x अधिक 16 म्हणजे हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे हा अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे फक्त इथे काय दिलेले आहेत एक इक्वेशन दिलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न अवघड वाटू शकतो पण फक्त काय करायचं याच्यामध्ये याचा गुणाकार करायचा आणि गुणाकार पण डायरेक्ट करायची गरज नाहीये तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यूज ठेवल्या की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल म्हणजे तुमचं इथे उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तो लगेच पाहता येईल ओके थँक्यू